सुरेश रावांना काय रूम पर्यंत सोडून आलात की काय? हो, माधवी त्यांच्या हवाली करून आलो. म्हटलं उगीच जिन्यातल्या वरांड्यातल्या अंधाराला घाबरले तर काय घ्या. हो ग बाई, पण हे काय नवीनच सुरू केलं घाबरण्याचं? इतर वेळेला उत्साह नुसता तो उतू चाललेला असतो. ते काय, काही लोकांना शारीरिक आजाराची, मृत्यूची भीती असते का. आपल्या घराचा शब्द उच्चारू सुद्धा नका. हो. सगळं काही व्यवस्थित आहे. हो. पण काय हो, सुरेश रावांची भीती घालवलीत की नाही तुमच्या ज्ञानामृतांच्या डोसांनी? त्यांची इच्छा हवी ना. ज्ञानामृताचं कसं असतं, व्यसनमुक्तीसारखं असतं. व्यसनातून मुक्त होण्याची इच्छा असेल ना माणसाला, तर तो मुक्त होऊ शकतो. तसं मला लाख इच्छा असेल का ज्ञानामृत पाजण्याची, पण त्यांची इच्छा हवी ना ते पिण्याची. नाही तर काय, पालत्या गड्यावर पाणी. खरंय रे बाबा, कठीण आहे हो. पण नाही म्हणजे आपलं सगळं ठीक आहे, पण माधवीताईंना 24 तास हेच भीतीपूर्ण ऐकायला लागत असेल. त्यांना इतकी वर्ष सवय झाली असणार. मला तर वाटतं त्या इम्युन झाल्या असतील एव्हाना. पण आपली मुलं त्यांना इथे घेऊन आली ना, ते अगदी बरं झालं हो. नाही म्हणजे अशा परिस्थितीमध्ये आपल्या नजरेसमोर असलेले बरे. छे, आता काय रिपोर्ट येणार आहेत कोणास ठाऊक. हो. देवा रे, तूच बघ. उद्यापासून नवीन कीर्तन सुरू होणार. पुरे झाली हो चेष्टा. एवढी चालते काय? रात्री झोपताना पाण्याबरोबर. वा, झोप आता. काय हो, काय येतील रिपोर्ट्स? मला तरी वाटतं 100% डॉक्टर त्यांना वजन कमी करायला सांगणार बघ. मारा मला टोमणे सारखे. हसू नका. नाही नाही नाही, मी तुला खरंच टोमणा मारला नव्हता. पण तुला लागला असेल तर नॉट बॅड. या अर्थाची एक म्हण आहे, माहिती का कुठली? ते माहितीये. कुठली? चोराच्या मनात चांदण. बरोबर ओळखलं. चोर असू दे, पण तरी सुद्धा मी उद्या वॉकला जाणार नाहीये, कळलं? माहितीये मला. चला झोपूया. चला झोपा. सारखे आपले मला टोमणे मारतात तिकडे. आदित्य, ए आदित्य, चल उठतोस ना? उठ 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 बरं, नंतर मग घाई होते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे खूप उशीर झालाय का मला? अरे नाही, रिलॅक्स रिलॅक्स. तू अगदी वेळेत आहेस. मी जरा लवकर उठली. अरे आई बाबांचा चहा पाण्याचा बघून आले वर. म्हटलं त्यांना नाचानाच नको, आपणच वर जावं. तशा अर्चुताई होत्या, पण म्हटलं मयूच्या शाळेच्या धावपळीत त्यांच्यावर आणखी हे काम नको. किती नाही म्हटलं तरी वेळ मोडतोच ना. बरं चल, मी आवरतो पटापट. बाबांचे रिपोर्ट्स पण आणायचे आहेत ना. तू नको टेन्शन घेऊस. आज मला पहिले 2 लेक्चर्स ऑफ आहेत. अमित दादा आज गाडी नेणार नाहीयेत, ते कारपूल मध्ये आहेत. आणि सतीश दादांना आज दुपारी जायचंय. सो मी, सतीश दादा आणि आई बाबा असे जाणार आहोत. डोंट वरी. आई शपथ, ऑल सेट. चला, म्हणजे आज मी डायरेक्ट ऑफिस ना? येस सर. गुड. तुझा नाश्ता झाला का? नाही. काय म्हणजे आज आपण चक्क एकत्र नाश्ता करणार? एकत्र? लाडात येऊ नकोस हा आदित्य. अरे आपण जवळजवळ रोजच एकत्र ब्रेकफास्ट घेतो. हो तेच ना, फक्त ब्रेकफास्ट. आदित्य, अरे आवर. अनिलचा मित्र जो मला केसमध्ये मदत करतोय. म्हणजे अंकीच ना? हो. 1-2 महिने ते मुंबईतच राहणार आहेत. तर वेळ वाचवण्यासाठी ह्याच परिसरात एखादा हॉटेल बुक करावं राहण्यासाठी, असं म्हणत होते ते. हाय आदित्य. हाय अंजली, सो सॉरी, पण ते हॉटेलचं बघायचं राहिलंय अजून. नाही नाही, प्लीज तुम्ही असं काही मनाला लावून घेऊ नका. मला मेघनाने सांगितलं बाबांचं. त्या धावपळीत तुम्हाला कसा काय वेळ मिळणार? हो, पण मी सतीशला पण सांगून ठेवलंय आणि आज मी पण बघतो. हो, काहीच प्रॉब्लेम नाही. हो, नाही नाही, तुमच्या या केससाठी कोणीतरी इतकी मदत करते निस्वार्थीपणे, तर आपण आपल्याकडून त्यांच्यासाठी जे काही करता येईल ते करायला हवं ना. हो, म्हणूनच मी तुम्हाला निसंकोचपणे सांगितलं.
पण प्लीज तुम्ही त्याचं प्रेशर घेऊ नका. मला खूप अवघडल्यासारखं वाटतं. नाही नाही नाही, बिलकुल नाही. उलट मला वाटतं की मेघनाची आणि तुमची मैत्री या सगळ्या फॉर्मॅलिटीच्या पलीकडे गेली है ना. ओके, कॅरी ऑन. मी पळतो. ओके, बाय बाय. बाय. गुड मॉर्निंग नाना. अरे गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ये ये ये, बस बस. कशी आहेस? मी बरी आहे. हा. मेघना कुठे आहे? अगं ती जरा वर गेली आहे सतीशकडे, म्हणजे आईबाबांकडे. ते बाबांचा रिपोर्ट आणायचे आहेत ना आज. का ग, काही काम होतं का? नाही, तिचाच काय निरोप वगैरे द्यायचा आहे का कॉलेजमध्ये ते विचारायचं होतं. बा. तसे तिला पहिले 2 लेक्चर्स ऑफच आहेत, हा. पण रिपोर्ट घ्यायला उशीर झाला तर काय अरेंजमेंट करायची आहे का कॉलेजमध्ये तेच विचारायचं होतं. हो, पण आता ती बघाली. हो, मी बोलली आहे आणि मी शक्यतो पोहोचेनच वेळेवर. चा. सतीश दादा आहेत त्यामुळे आई बाबांची तशी काळजी नाहीये आणि गाडी सुद्धा आहे, त्यामुळे मला ड्रॉप करून ते डायरेक्ट घरीच येतील. तर फक्त काय? रिपोर्ट नॉर्मल यायला हवा. अगं येईल ग, नॉर्मल येईल रिपोर्ट. तू काळजी करू नकोस. आणि जर का नॉर्मल नाही चाला, घाबरायचं कशाला? आपण उपचार करूच शकतो ना. आणि सतीश आहे की तुमच्याबरोबर. जर का काही रिपोर्ट मध्ये गडबड असेल ना तर लगेच बाबांना ठणकावून सांगेल. अजिबात काळजी करायचं कारण नाहीये. काहीही वेडं होऊ शकत नाही. लिहून घ्या माझ्याकडून. हा बरं, हो तुम्ही जरा बसा बरं दोघी जणी. मला जरा बोलायचं होतं. तो वेळ आहे ना? हो. हा, बस बस बस. अगं काय नाही अंजली, तुझ्या त्या स्नेहांसाठी हॉटेल बघायचं होतं ना. हो नाना, पण तुम्हाला? आदित्यने सतीशला फोन केला होता तेव्हा आम्ही जरा हॉटेल्सचा विचार करत होतो आणि एकदम डोक्यात आलं की आपल्याकडे 2 खोल्या आहेत की रिकाम्या. म्हणजे एकूण 4 खोल्या रिकाम्या झाल्या होत्या की नाही. त्यातल्या 2 मध्ये तू राहतेस, अजून 2 आहेत शिल्लक. नाही अर्थात हा आमचा विचार आहे. त्यांना हॉटेलमध्येच राहायचं असेल तर मग ठीक आहे. नाना, तसं नसावं बहुतेक, पण मला खरंच माहित नाही. बर बर. बरं हे काय करतात काय? ते कॉर्पोरेट हाऊसेससाठी थीम पेंटिंग्स करतात. बर. आता सध्या ते राजस्थानमध्ये आहेत. राजस्थानमध्ये रूट्स असलेल्या एका मोठ्या कंपनीला त्या शैलीचे पेंटिंग्स करायचे आहेत. आणि आता मुंबईला येऊन मुंबई याच थीमवर त्यांना कोलाज करायचा आहे. अरे वा 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 वा. तर वेगळाच माणूस दिसतोय हा. हो, व्हेरी इंटरेस्टिंग. ए नाही नाही, तू त्यांना सांग त्यांनी देसाईवाडीतच राहिलं पाहिजे. अरे आमचे पाहुणे म्हणून. काय ग, काय झालं? नाही, तसे ते ओव्हरऑल थोडे रिझर्व नेचरचे आहेत, विशेषतः स्वतःच्या बाबतीत. अनिल आणि त्यांची फारच जीवाभावाची मैत्री होती. वा. पण मी त्या मैत्रीचा खास असा भाग नव्हते. त्यांचं वागणं सगळ्यांशीच चांगलं आहे, सॉफ्ट आहे. पण माणसांमध्ये मिसळायला त्यांना कितपत आवडतं मला खरंच माहित नाही. नाही नाही, आय कॅन अंडरस्टँड. या क्रिएटिव्ह लोकांचं असतंच तसं. त्यांचं स्वातंत्र्य त्यांना सगळ्यात जास्त प्रिय असतं. पण अर्थातच मी त्यांना विचारू शकते. हॉटेलपेक्षा घरगुती व्यवस्थेत माणसाला जास्त शांती मिळते. मी आताच फोन करते. हे बघ अंजली, तू फार दडपण घेऊ नकोस. त्यांनी देसाईवाडीतच राहिलं पाहिजे असा काय आमचा आग्रह नाही. त्यांना बाहेर राहायचं असेल तर बाहेर राहू दे. काय नाही नाना, दडपण घेऊन नाही, पण त्यांनी ही जबाबदारी माझ्यावरच सोपवली आहे ना. मग त्यांना हा ऑप्शन विचारायला काय हरकत आहे. आणि
जर ते हो म्हणाले तर प्रश्नच मिटला ना. हो, तेही बरोबर आहे. हॅलो. हॅलो अँकी, तुम्ही बोलू शकता का? हां बोला ना, काय झालं? नाही झालं काही नाही, तुमच्या हॉटेलच्या कामासंदर्भात बोलायचं होतं. मिळालं का सुटेबल हॉटेल? नाही नाही अंजली, नसेल मिळत तर फार प्रेशर घेऊ नका. आमच्या कंपनीचं साऊथ मुंबईला गेस्ट हाऊस आहे, कंपनी सोय करेल तिथे माझी. नाही फक्त काय आहे, तिथून तुमच्याकडे यायचं, ॲडव्होकेटकडे जायचं, केससाठी कोर्टात जायचं, या सगळ्यामध्ये वेळ खूप जाईल. म्हणून म्हटलं की तुमच्या जवळपासच एखादं जर हॉटेल मिळालं असतं तर ट्रॅव्हल टाइम वाचला असता, एवढंच. अगदीच नसेल तर गेस्ट हाऊस आहेच. नाही नाही, त्याच संदर्भात एक डेव्हलपमेंट आहे. बोला. ॲक्च्युली मी जिथे शिफ्ट झाले तिथे 2 खोल्या रिकाम्या आहेत, तर तुम्हाला त्या चालतील का? हो, असंही होऊ शकतं का? हे का नाही चालणार? तसं होत असेल तर एकदमच बेस्ट. मी काय दिवसभर कामानिमित्त बाहेरच असणार, डोकं टेकण्यापुरती जागा मिळाली तरी पुरे माझ्यासाठी. कसं आहे, हॉटेलचेही पैसे वाचतील आणि फोनचेही. मग मी त्याप्रमाणे बोलू ना? हो हो, बोलून घ्या. डिपॉझिट वगैरे असेल ना, त्याचं मला सांगा काय ते. ते सगळं मी बघते, प्लीज. अंजली प्लीज, अहो मला कंपनी रिएम्बर्स करणार आहे सगळ्या गोष्टी, डोंट वरी अबाउट दॅट. पण तुम्ही माझ्या केससाठी इथे राहणार आहात, सो प्लीज मला एवढं तरी करू द्या. ओके, ॲज यू से. आय मस्ट ऑनर युअर फिलिंग्स. ठीक आहे, सगळं फायनलाइज झालं की फक्त मला तिथला पत्ता SMS करून ठेवा. मी गेस्ट हाऊसला जे सामान पाठवलं ते थेट तिकडेच पाठवून देईन. ओके, बाय. ओके, टेक केअर. काय ग, काय झालं? नाना, त्यांना ही व्यवस्था खूप आवडली आहे, त्यांनी ग्रीन सिग्नल दिलाय. अरे वा, व्हेरी गुड. मलाही त्यांच्यासाठी काहीतरी केल्याचं समाधान मिळेल. माझ्यासाठी खूप करतात ते. हो, ते समाधान जास्त मोठं आहे. कोणीतरी आपलेपणानं काहीतरी करतं आपल्यासाठी, तेव्हा आपुलकी हेच त्याचं उत्तर असू शकतं. अगदी खरंय. हॅलो, हा मेघना, आले का ग रिपोर्ट्स? हो, मिळाले. 1 मिनिट होल्ड करा. हॅलो हॅलो, हा सर, मी तुमच्याच फोनची वाट बघत होतो. नाही सर, पोहोचू आपण, फार काही उशीर झालेला नाहीये. हो, मी निघतो ताबडतोब, आलोच. हा हॅलो मेघना, आले का ग रिपोर्ट्स? हॅलो हॅलो, कट झाला. या सुरेशराव, या बसा बसा. थांबा, मी पाणी घेऊन येतो. अहो थांबा ना, मी घेऊन येते. बरं तुम्ही काय घेणार? म्हणजे चहा आणू की सरबत? सुरेशराव, तुम्ही काय घेणार? तुम्हाला जे हवं ते घेऊ आपण. अहो काय घेणार आहात तुम्ही? चहा आणू की सरबत? काय हो, मी आता पाणी पेलो तरी वजन वाढणारच आहे हो. सुरेशराव, का टेन्शन घेताय? तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. खरं तर तुम्ही आनंदी असायला हवं. डॉक्टरांनी काय सांगितलं ऐकलत ना?
वजन कमी नाही केलं तर काही खरं नाही. आता कसं होणार हो माझं वजन कमी? माझे वडील, माझे आजोबा सगळे, आणि वजन कमी नाही झालं की मग अँजिओग्राफी, मग अँजिओप्लास्टी, मग बायपास, मग जय हो. अहो असं काहीही नाहीये. रिपोर्ट नॉर्मल येणार नाहीत असं तुम्हाला वाटत होतं की नाही? पण आले की नाही नॉर्मल? मग बाकीचंही तसंच होईल हो. पण वजन नाही ना कमी होणार. हे बघा सुरेशराव, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपण डायटिशियनची अपॉइंटमेंट घेतलेली आहे उद्या. आता हे बघा, त्यांनी सांगितलेले थोडेसे व्यायाम करायचे आणि पथ्य पाळायची. वजन कमी झालंच म्हणून समजा. बाबाजी, म्हणजे पथ्यही करायचं, कमी खायचं, कमी प्यायचं, वर व्यायाम करायचा, कॅलरीज मोजायच्या, एवढं करून सुद्धा वजन नाही हो कमी होणार. ती सांगतोय नाही होणार कमी. बरं माधवीताई, हा आपण सरबत घेऊया. बर थोडं मी थोडं घेईन हा सरबत. बर विदाउट शुगर. हा बर. आणि थंड पाणी नको हा, थंड पेल्याने वजन वाढतं. हो, हो, हो. आणखीन काही सांगणार आहात का? बर आलेच मी. काय रे, काय झालं? अर्चू, आपले बाबाजी म्हणजे कठीण आहेत हा. अरे त्यांच्या स्ट्रेस टेस्टचा काय रिपोर्ट आलाय? म्हणजे तू हसतोयस म्हणजे नॉर्मलच असेल. अगं रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण आपले बाबाजी नॉर्मल नाही आहेत ना. म्हणजे? त्यांच्या मनात सतत काहीतरी धाकधूक आहे. आता मला काहीतरी होणार. पण मग आता? आता काय, आता डायटिशियनची अपॉइंटमेंट आहे. रिपोर्ट्स क्लिअर आहेत, पण काय? पण काही नाही ग. डॉक्टर म्हणाले, म्हणजे हसत हसतच म्हणाले, वजन कमी नाही झालं तर काही खरं नाही. अरे पण मग वजन कमी करण्यासाठी ढिगभर उपाय आहेत. त्याचं एवढं काय टेन्शन घ्यायचं? अगं अर्चू, हे तुला मला पटतंय, पण ते बाबाजींना पटायला हवं ना. त्यांच्या मनात एकच भीती आहे, माझं वजन कमी नाही झालं तर बायपास. आणि मग त्यांचं वजन कमी नाही झालं तरी चालेल, पण त्यांच्या मनात आपलं वजन कमी होणार नाही ही जी भीती आहे ना, ती कमी व्हायला हवी. कारण ती भीती जर का कमी झाली नाही तर एकच गोष्ट होईल, आपण सगळे वेडे होऊ वेडे, बाकी काही होणार नाही. काय उपयोग आहे हो या वॉकला जाऊन? असा वॉक 8-10 महिने केला तर एखाद दुसरा तोळा माझं वजन कमी होईल. पण त्याच्या आधीमध्ये काही मला झालं तर कोण जाणे, कोण काय करणार? अहो असं रडगाणं गात राहिलात ना तर हळूहळू इथली सगळी माणसं तुम्हाला टाळायला लागतील. मला टाळायला लागतील? हो मग. हो कुणाला आवडते अशी कटकट ऐकायला? आता कसे तुम्ही उत्साही असता, आनंदी राहता, प्रसन्न असता, त्याच्यामुळे सगळ्यांना तुम्ही हवे हवेसे वाटता. खरंच का हो माधवी? मी सगळ्यांना हवा हवासा वाटतो? हो खरंच हवे हवेसे वाटता. पण तुम्ही अशीच किरकिर करत राहिलात, रडगाणं गात राहिलात तर जो तो म्हणेल नको रे बाबा, फार बोर करतात हे. तुमचं बरोबर आहे हो माधवी. म्हणजे मेघनाच्या सासरकडच्यांना कुणालाच माझा कंटाळा येता कामा नये हो. त्यांना मी हवा हवासाच वाटला पाहिजे हो. कुठे आहे म्हणालात सतीशराव तुम्ही? कुठे आहेत? अंगणात तुमची वाट पाहत बसलेत. जय हो, जातो वॉकला. हॅलो. आलास? अरे काय घरी कोणी नाही का? अरे नाही, विजयताई मार्केटमध्ये गेल्यात. माई आणि आई गणपतीच्या देवळात गेल्यात. अच्छा. आणि नाना बाबांना घेऊन बाहेर फिरायला गेलेत. ओके. आम्ही दादा अजून यायचे. गुड. अरे हा, ते अंजलीचे गार्डियन एंजल आहेत ना, अँकी. हा, त्यांचं काय? त्यांचा तो इश्यू सॉल्व्ह झाला का तो हॉटेलचा? हो. अरे
नानांनाच सुचलं म्हणजे. काय? अरे आपल्याकडे अजून 2 खोल्या आहेत ना रिकाम्या झालेल्या. अगं पण त्यांना चालणार आहे का? तेच तर नानांनी हा पर्याय अंजलीला सुचवला. हम्म. अंजली म्हणाली की विचारून बघते, कारण तो माणूस म्हणे थोडा रिझर्व्ड आहे, म्हणजे मदत खूप करतो पण मिसळत याचाच नाही. त्यामुळे तिला थोडी शंका वाटत होती, म्हणून तिने लगेच फोन लावला. मग? त्यांना ही अरेंजमेंट खूप आवडली. अरे वा, मस्त. चला, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह. हो, अंजलीला खूप रिलीफ मिळाला. तुला आता माहितीच आहे कोणाकडून मदत घेण्याबाबत ती किती टची येते. नाही, म्हणूनच तिचं कौतुक पण वाटतं. त्यामुळेच या केससाठी अँकीची जी मदत होतीये त्याची परतफेड असं नाही, कारण काही गोष्टींची परतफेड होऊच शकत नाही, पण सॉर्ट ऑफ कृतज्ञता. ही कृतज्ञता कशी व्यक्त करावी हे तिला कळत नव्हतं. आता या निमित्तानं तिला त्यांच्या उपयोगी पडता आलं. शिवाय ते जर इथेच राहणार असतील तर त्यांचं खाणं पिणंही तिला बघता येईल. यानं त्या स्वरूपात तिच्या मनावरचा भार हलका होईल. माझं ते माझंच आणि तुझं तेही माझंच असा जमाना असताना एकमेकांची मदत करणारी आणि त्या मदतीची जाणीव असणारी माणसं दुर्मिळच ना. हो, म्हणूनच या बाबतीत आपण अंजलीच्या उपयोगी पडू शकल्याचा खूप आनंद होतोय मला. येस.